नमस्कार मित्रांनो, हे माझं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये इथं आता हे सध्या पाणी चालू आहे. मी इथं ह्याच्यामध्ये आता सध्या उडदाची इथं पेरणी चालू आहे आपली आता इथं. तर आता इथं कंडिशन अशी झाली होती माझी की मी उडीद आणून ठेवलेला आणि पाणी आलं आणि आता पाणी आल्यावर आता मी आज कामगार सांगायला गेलो, बायका सांगायला गेल्यावर झाले अवस्था अशी की आता 2 दिवसामध्ये आमच्या गावची यात्रा आहे. मग यात्रा असल्यामुळं आता कामगार कोण मिळणं झाले आणि आता ते उडीद माझ्या घरात आणून ठेवले आणि पाणी पण माझं बाहेरचं आहे, म्हणजे दुसऱ्यांच्या शेतातलं हे पाणी घेतलेलं आहे. असं 2-3 प्लॉटच्या पलीकडनं असं पाणी आम्हाला घ्यावं लागतं इथं. मग पाण्याची पण अडचण आहे मला. मग त्यांनी म्हटलं पाणी आम्ही आताच देणार तुम्हाला. मग पाणी आज आलं आहे आणि आता इथं आता कामगारांची पण सोय नाही. मग त्यामुळे आता मी आता काय केलं आहे, जे उडीद असतं आहे ते उडीद असं इकडे ह्या बोदावरनं सगळं असं टाकून घ्यायचं, म्हणजे असं हाताने असं विस्कटून घेतलेलं आहे सगळं. त्यात पाणी सोडलेलं आहे. उडीद टोकणत बसायला आता माझ्याकडे तेवढी आता माणसांची सोय नाही, कारण की आता क्षेत्र पण जास्त आहे माझं. आता जवळजवळ 3 एकर क्षेत्र आहे. मग एवढं ह्यात माणसं म्हणजे कमीत कमी 20-25 तरी बायका पाहिजेत. म्हणजे एवढं आता सध्या माझ्याकडे आता कामगारांची सोय नसल्यामुळं मी हे पहिल्यांदा असं केलं आहे. आम्ही कायम उडीद वगैरे जे काय करतो आहे, उडीद म्हणा, मूग म्हणा, ते सगळं आम्ही असं टोकणून घेतो आहे. पण आता इथे कंडिशन अशी झाली की आता कामगार नसल्यामुळं मला आता हे असं विस्कटून घ्यायला लागलेलं आहे. मग आता पहिल्यांदाच हा प्रयोग केलेला आहे. पहिल्यांदाच हे असं उडीद वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे, असं म्हणजे बोदावरून टाकून घेतलं आहे. आता बघूया, आता ह्याची उगवण झाल्यावरती मी आता आणखीन एक व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकेन की असं नुसता उडीद विस्कटल्यावर कसं होतं काय. आता विस्कटायला मला काय याला काय जास्त वेळ लागला नाही किंवा जास्त काय माझं श्रम काय जास्त काही झालेलं नाही माझं. मी एकट्यानं सगळं असं उडीद सगळं असं बोदावरून सगळं टाकून घेतलेलं आहे सगळं आता हे. तर बघूया आता हा प्रयोग कसा काय होतो आहे आणि याची उगवण कशी होते आणि पुढं त्याचं पीक वगैरे कसं येतं आहे, काय उडीद दाट असल्यामुळं किती त्याचा उतार कसा पडतो आहे किंवा पातळ असला त्याचा उतार कसा पडतो आहे. आणि ही विस्कटल्यावरती उडीद असं विस्कटून न टोकनता फक्त असं विस्कटून घेतलं तर हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो काय. पहिल्यांदाच मी आता प्रयोग करत आहे. तर बघूया आता सध्या तरी आता पाणी चालू आहे माझं. आज आणि उद्या 2 दिवसात पाणी होते माझं. तर आता आणखीन एक 8 दिवस गेले की उडदाची कशी काय उगवण क्षमता होते बघून त्यावेळेला आणखीन एक व्हिडिओ टाकून घेईन. तर मित्रांनो, जरासं व्हिडिओला जरासं सबस्क्राईब करून घ्या, माझं चॅनलला जर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्रायबर काय माझे वाढत नाही आहेत. जरा विनंती करत आहे सगळ्यांना की जरा प्लीज जरा माझ्या चॅनलला जरा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जरा लवकरात लवकर माझे जर सबस्क्राईब वगैरे वाढतील. तर जरा कृपा करून जरा चॅनलला जरा सबस्क्राईब करून घ्या.